नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून तलाठी भरती 2026 साठी मराठी व्याकरणाची एक सिरीज सुरू करण्यात आलेली होती। परंतु आता पाहताना असं दिसत आहे की तलाठी भरती काही लवकर होणार नाहीये। परंतु या ठिकाणी तलाठी भरतीला ज्या प्रकारचे प्रश्न असतात त्याच प्रकारचे प्रश्न आहेत ते महानगरपालिका, हायकोर्ट आणि जिल्हा बँक तसेच एसटी महामंडळाच्या परीक्षांना विचारले जातात। आणि मित्रांनो, त्यासाठीच आपण सरळ सेवा बूस्टर असं या सिरीजला नाव देत आहोत, जेणेकरून सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी या व्हिडिओचा या प्रश्नांचा आपल्याला उपयोग होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत शेअर करा। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे। या ओळीतील मऊ मेनाहुनी याचा ध्वन्यर्थ काय? आता मित्रांनो, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे हे कोणी लिहिलेलं आहे तर संत तुकारामांनी लिहिलेलं आहे। यातून ते काय सांगतायत की आम्हाला एखाद्याविषयी प्रेम असेल तर ते मेनापेक्षाही मऊ आहे, परंतु जर आपण एखाद्या विरोधात असेल तर त्यावेळी आम्ही वज्रापेक्षाही कठीण आहोत। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी मेनाहुनी मऊ हा शब्द काय दाखवतोय तर त्यांचा प्रेमळ, दयाळू आणि संवेदनशील स्वभाव दाखवतोय। म्हणजे या ठिकाणी मऊ मेनाहुनी मधून प्रेमळ किंवा दयाळू हा ध्वन्यर्थ व्यक्त होतो। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय 3। पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, वाक्याचा प्रकार ओळखा। पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला। आता लक्षात ठेवायचं, जर 2 किंवा अधिक वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडली गेली तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य असतं, आणि जर 2 किंवा अधिक वाक्य गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडली गेली तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य असतं। आता या ठिकाणी पहा, आणि हे उभयान्वी अव्यय या वाक्यामध्ये आलेलं आहे। आणि हे कोणत्या प्रकारचं आहे? समुच्चय बोधक। आणि मित्रांनो, समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आहे तो प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचाच एक प्रकार आहे। म्हणजे या ठिकाणी काय असलं पाहिजे? संयुक्त वाक्य, कारण प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडून तयार झालेलं वाक्य संयुक्त वाक्य असतं। म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। ट्रिक कशी लक्षात ठेवायची? या ठिकाणी बहुधा जे प्रश्न येतात ते आणि, अथवा, किंवा, पण या उभयान्वी अव्ययाने जोडून येतात तेव्हा संयुक्त वाक्य, जर, तर, जेव्हा, तेव्हा, जरी, तरी यांनी जोडून आले तर मिश्र वाक्य। अशा प्रकारे आपल्याला ओळखायचं आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, टिंबटिंब हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो। मित्रांनो, दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस आहे तो जागतिक हिवताप दिवस म्हणजेच वर्ल्ड मलेरिया डे म्हणून साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? 25 एप्रिल, पर्याय 2। आता मित्रांनो, यावर आणखी एक प्रश्न येऊ शकतो की जागतिक हिवताप दिवस कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो? तर 2007 पासून। 2007 ला 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली होती। आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु व्हिडिओला लाईक करत नाहीये, तर जर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजते आणि महत्त्वाची वाटते तर व्हिडिओला लाईक करा। तसेच या प्रश्नासंबंधी आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो। प्रश्न असणार आहे, हिवताप हा रोग कोणत्या डासामुळे पसरतो किंवा कोणत्या डासामुळे होतो? जर तुम्हाला उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक 4, चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? मित्रांनो, चष्म्याच्या भिंगाची शक्ती असते ती डायोप्टर मध्ये मोजली जाते। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, कोणत्याही भिंगाची शक्ती डायोप्टर मध्ये मोजली जाईल। तसेच मित्रांनो, डेसिबल मध्ये काय मोजणार आपण? ध्वनीची तीव्रता। प्रश्न क्रमांक 5, 1966 मध्ये रुपयाचे अवमूल्यन किती टक्क्यांनी घडवून आणण्यात आले? मित्रांनो, आतापर्यंत 3 वेळा रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं, 1949, 1966 आणि 1991। तर या ठिकाणी पाहायचं आहे, 1949 ला 30.5% रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलेलं होतं। त्यानंतर 1966 ला 57% रुपयांचं अवमूल्यन करण्यात आलं, आणि 1991 ला मित्रांनो 2 वेळा, एकदा 9% आणि एकदा 11% असे 2 वेळा रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलेलं होतं। आपल्याला 1966 बद्दल विचारलंय म्हणून पर्याय 3 57 हे आपलं उत्तर आहे। 57% रुपयाची किंमत कमी झालेली होती। पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या।
आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता। त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे। या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील। तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना। याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना, असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता। याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये। तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे। तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे। त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता। प्रश्न क्रमांक 6, 1774 मध्ये पहिल्या जनरल पोस्ट ऑफिसची स्थापना कोठे करण्यात आली? मित्रांनो, 1774 लॉर्ड कोण होता, गव्हर्नर जनरल कोण होता? वॉरन हेस्टिंग्स याच्या काळामध्ये कलकत्ता या ठिकाणी पहिल्या जनरल पोस्ट ऑफिसची सुरुवात करण्यात आलेली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। प्रश्न क्रमांक 7, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी मापनासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, भारतामध्ये उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या तिन्ही पद्धती वापरल्या जातात। म्हणून या ठिकाणी मित्रांनो यापैकी आपलं उत्तर काय असणार आहे? तिन्ही पद्धती वापरल्या जातात, म्हणून पर्याय 4 वरीलपैकी नाही हे आपलं उत्तर आहे। यापैकी सर्वच पद्धती वापरल्या जातात। प्रश्न क्रमांक 8, दीर्घत्व संधीचे उदाहरण शोधा। मित्रांनो, दीर्घत्व संधीमध्ये काय होतं? 2 सजातीय स्वर एकत्र येतात आणि त्यांच्यासाठी एकच दीर्घ स्वर तयार होतो, त्याला म्हणायचं दीर्घत्व संधी। जसं की या ठिकाणी महिष मध्ये काय होतं तर मही अधिक ईश, दोन्ही दीर्घ स्वर एकत्र आले आणि एकच दीर्घ स्वर तयार झाला आणि महिष हा शब्द बनला, म्हणून या ठिकाणी काय झालं? दीर्घत्व संधी, म्हणजे पर्याय 1। इत्यादी मध्ये काय होतंय? इति अधिक आदी, इति अधिक आदी इत्यादी काय झालं? ईचा य झाला, म्हणजे या ठिकाणी यनादेश संधी झाली। पुढे सदैव मध्ये काय होतं? सदा अधिक एव सदैव अय होतो, याला काय म्हणणार आपण? वृद्ध्यादेश संधी म्हणणार। पुढे पहा प्रश्न क्रमांक 9, विसर्ग संधी नसलेले उदाहरण ओळखून त्याचा अचूक पर्याय लिहा। या ठिकाणी पहा पुरस्कार, पुरह अधिक कार पुरस्कार, वयस्कर, वयः अधिक कर वयस्कर, निष्कारण, नि अधिक कारण निष्कारण, या तिन्हीमध्ये काय? विसर्ग आहे म्हणून विसर्ग संधी। परंतु नाहीसा याचा विग्रह कसा होतो? नाही अधिक असा, या ठिकाणी काय आहे? पूर्वरूप संधी आहे, विसर्ग संधी नाही, म्हणजे काय? पूर्वरूप संधी आहे, म्हणजे स्वर संधी आहे। पूर्वरूप संधी हा स्वर संधीचा प्रकार आहे, म्हणून पर्याय 4 नाहीसा हा विसर्ग संधी नसून स्वर संधी आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही? या ठिकाणी पहा, भाववाचक नाम म्हणजे काय तर ज्या नामाच्या वस्तूला किंवा पदार्थाला हात लावला जाऊ शकत नाही, स्पर्श केला जाऊ शकत नाही, त्याला काय म्हणायचं तर भाववाचक नाम। उदाहरणार्थ सुंदरपण, एखादी व्यक्ती सुंदर आहे तर त्याच्या सुंदरतेला हात लावता येतो का? नाही। शरीराला हात लावता येतो, सुंदरतेला नाही। सुंदरता देखील भाववाचक नाम, याला देखील हात लावता येत नाही आणि सुंदरत्व हे देखील भाववाचक नाम। लक्षात ठेवायचं आहे, विशेषणाला पण, ता,
त्व हे प्रत्यय लागून काय बनतं, भाववाचक नाम बनतं. त्यामुळे या ठिकाणी 1 2 4 काय आहेत, भाववाचक नाम. परंतु पर्याय 3 हे काय आहे, विशेषण आहे. म्हणजे पर्याय 3 सुंदर हे भाववाचक नाम नाही. प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी उभयविध नसलेले क्रियापद कोणते. उभयविध नसलेले क्रियापद आपल्याला सांगायचं आहे. उभयविध म्हणजे काय पाहूया. समजा एखाद्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता आहे तर त्याला काय म्हणणार, सकर्मक क्रियापद. आणि जर कर्माची आवश्यकता नाही तर त्याला म्हणणार अकर्मक क्रियापद. तर मित्रांनो, जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारचं असतं त्याला काय म्हणायचं, उभयविध क्रियापद. मग या ठिकाणी याचं उदाहरण पहा. काप, त्याने बोट कापले. या ठिकाणी काय झालं, बोट हे कर्म आहे म्हणून या ठिकाणी हे सकर्मक झालं. परंतु फक्त म्हटलं बोट कापले तरी देखील अर्थपूर्ण होतो म्हणून हे अकर्मक देखील आहे. मग या ठिकाणी काय झालं, काप, स्मर, आठव हे तिन्ही शब्द आहेत ते सकर्मक आणि अकर्मक दोन्ही आहेत म्हणून उभयविध आहेत. परंतु जाग, जाग हा शब्द फक्त अकर्मक आहे, सकर्मक नाही. जागला, तो जागला किंवा ती जागली या ठिकाणी कर्माची आवश्यकता नाही, अकर्मक आहे म्हणून पर्याय 4 जाग हे फक्त अकर्मक आहे. तर इतर 3 अकर्मक सकर्मक दोन्ही असल्यामुळे उभयविध आहेत. प्रश्न क्रमांक 12, प्रयोग ओळखा. सुहास आंब्याच्या झाडावर चढला. आता या ठिकाणी पहा, आपण प्रयोग कसा ओळखायचा, कर्ता कर्म क्रियापद शोधायचं आणि क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं की कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं हे पाहायचं. जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर त्या ठिकाणी असणार कर्तरी प्रयोग आणि जर कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी असणार आहे भावे प्रयोग. मग या ठिकाणी वाक्यामध्ये झाडावर चढणारा कोण, सुवास, आणि झाडावर हे काय आहे, कर्म आहे. जर आपण या ठिकाणी म्हटलं सुहासच्या जागी सुहानी चढली, मग काय होतं, सुहास चढला, सुहानी चढली. म्हणजेच जेव्हा आपण कर्त्याचं लिंग बदलतो तेव्हा क्रियापदाचं रूप बदलतं. सुहास चढला, मुले चढली, काय होतं, कर्त्याचं वचन बदलल्यावर देखील क्रियापदाचं रूप बदलतं म्हणून या ठिकाणी काय झालं तर कर्तरी प्रयोग आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं म्हणून कर्तरी प्रयोग. या ठिकाणी आणखी एक पद्धत असते प्रत्ययावरून ओळखण्याची. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि भावे प्रयोगामध्ये विशेषतः दोन्हींना प्रत्यय लागलेला असतो. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या प्रयोगात कर्म नेहमी नपुंसकलिंगी, एकवचनी व तृतीय पुरुषी असते. मित्रांनो, भावे प्रयोगामध्ये लक्षात ठेवायचं आहे कर्म हे नेहमी नपुंसकलिंगी असतं, एकवचनी असतं आणि तृतीय पुरुषी असते. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 14, तद्भव शब्द ओळखा. आता मित्रांनो, तत्सम म्हणजे काय, तद्भव म्हणजे काय. तत्सम शब्द म्हणजे काय, समजा संस्कृतमधून एखादा शब्द मराठीमध्ये आला आणि तो जर आहे असा आला, त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नाही तर त्याला काय म्हणणार आपण, तत्सम शब्द. परंतु जर संस्कृतमधून एखादा शब्द आला परंतु त्याच्या रूपामध्ये बदल झाला तर त्याला काय म्हणणार आपण, त्याला म्हणणार आपण तद्भव शब्द. मग या ठिकाणी पहा, कन्या हा शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत आला म्हणून याला काय म्हणणार, तत्सम शब्द. टेबल इंग्रजीतून आलाय, परभाषीय आहे. अर्ज फारशी आहे, परंतु घर हा शब्द संस्कृतमधील गृह या शब्दापासून बनलेला आहे. म्हणजेच गृह हा शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना बदलून घर असा झाला. म्हणजेच काय झालं, घर हा तद्भव झाला. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी कोणता शब्द अंशाभ्यस्त शब्द नाही. आता सुरुवातीला पहा, अभ्यस्त शब्द म्हणजे काय. समजा एकच शब्द 2 वेळा आला तर त्याला म्हणणार अभ्यस्त शब्द. आणि मित्रांनो, त्याचे 2 प्रकार पडतात, त्याचे 3 प्रकार पडतात. अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. आपल्याला कोणता पाहायचा आहे, अंशाभ्यस्त. त्याच्यासाठी पूर्णाभ्यस्त म्हणजे काय आधी पहा. पूर्णाभ्यस्त म्हणजे काय, समजा एकच शब्द 2 वेळा आला, उदाहरणार्थ कटकट, कटकट, एक शब्द 2 वेळा आहे असा आलाय, त्याला काय म्हणणार आपण, पूर्णाभ्यस्त. परंतु समजा एकच शब्द 2 वेळा आला परंतु त्याच्यातील एखादं अक्षर बदललं तर त्याला काय म्हणणार, अंशाभ्यस्त. उदाहरणार्थ इकडे तिकडे, इकडे तिकडे एकसारखं आहे परंतु ईच्या जागी काय झालं,
ती झालं म्हणजे काय झालं, हा झाला अंशाभ्यस्त. अशा प्रकारे मित्रांनो बोलणे चालणे, लाडी गोडी आणि इकडे तिकडे हे तिन्ही शब्द अंशाभ्यस्त आहेत, परंतु कटकट काय आहे, पूर्णपणे रिपीट होतोय म्हणून पूर्णाभ्यस्त म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, वाक्यातील मूळ विधेय ओळखा. चिपळूणकरांची निबंधमाला विचाररत्नांची खाण आहे. आता मित्रांनो या ठिकाणी गोंधळून जायचं नाहीये. विधेय ओळखा म्हटलंय किंवा मूळ विधेय ओळखा म्हटलंय. विधेय म्हणजे काय आपल्याला माहित असलं पाहिजे. वाक्यातील क्रियापदाला काय म्हणतात, विधेय म्हणतात. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, वाक्यातील क्रियापद शोधायचं आहे. कोणतं आहे, आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 विधेय असणार आहे. जास्त लोड घ्यायचं नाहीये, जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. या ठिकाणी खूप सोपे प्रश्न असतात. तर मित्रांनो जर तुम्हाला अजूनपर्यंतची माहिती समजली असेल आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 17, खालील शब्दातील कटक या शब्दाचा अर्थ ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो, कटक म्हणजे काय तर सैन्य किंवा सैनिक. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 4 कटक म्हणजे सैन्य. कटक मंडळ आहेत आपल्याला माहित आहेत, त्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये कॅन्टोन्मेंट. हे कोणासाठी असतं, सैनिकांसाठी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18, दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा. तडाग. मित्रांनो तडाग म्हणजे काय तर तळ. जलाशय, तळे, सरोवर हे तडागला समानार्थी आहेत. तिन्ही एका जागी असतात, एका जागी साठलेले असतात. परंतु निर्झर म्हणजे झरा हा तडागला किंवा तलावाला समानार्थी नाही आणि एका जागी थांबत देखील नाही. म्हणून निर्झर हा काय आहे, तडागला विरुद्धार्थी. प्रश्न क्रमांक 19, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. मित्रांनो द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक आहे ते 1857च्या उठावावर लिहिण्यात आलेलं आहे. आणि कोणी लिहिलेलं आहे तर अशोक मेहता यांनी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 1857च्या उठावावर द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक लिहिलं आहे अशोक मेहता यांनी. प्रश्न क्रमांक 20, 2009 पासून रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या 10 रुपये नाण्याचे वजन व व्यास किती आहे. मित्रांनो यावर प्रश्न येतो कधी, बँकिंगला किंवा तलाठी भरतीसारख्या अवघड परीक्षांसाठी. तर 2009ला रिझर्व्ह बँकेनं 10 रुपयांचं नाणं चलनामध्ये आणलं. त्याचं वजन किती होतं, 7.71 ग्रॅम आणि त्याचा जो व्यास होता तो होता 27 मिलीमीटर. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पाठ ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 21, किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव यांचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो. आता मित्रांनो एखादा व्यक्ती आपल्या किमान जीवनावश्यक गरजा देखील पूर्ण करू शकत नाही, अशा दारिद्र्याला काय म्हणायचं, निरपेक्ष दारिद्र्य. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 22, आश्वासित रोजगार योजना भारतात टिंबटिंबपासून लागू करण्यात आली. मित्रांनो आश्वासित रोजगार योजना ही भारतामध्ये 2 ऑक्टोबर 1993 साली सुरू करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. पुढे पहा 2001 साली ही योजना आहे ती जवाहर ग्राम रोजगार योजनेमध्ये मिळवून एकत्रित संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली. लक्षात ठेवायचं 2001 साली आश्वासित रोजगार योजना आहे ती संपूर्ण ग्राम योजनेमध्ये मिळवली गेली. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणते वाक्य मिश्र वाक्य आहे. आपण वर पाहिलं आणि, अथवा, किंवा, पण यांनी जोडलेली वाक्य काय असतात, मुख्यत्वे संयुक्त वाक्य. जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हानं जोडलेली वाक्य मिश्र वाक्य. मग या ठिकाणी पहा तानाजी लढता लढता मेला केवल वाक्य. तानाजी लढत होता आणि पडला या ठिकाणी संयुक्त वाक्य. तानाजी लढताना पडला केवल वाक्य. परंतु तानाजी जेव्हा लढत होता आणि तेव्हा तो पडला याच्यामध्ये काय दिसतंय, जेव्हा तेव्हा आलंय आणि नसेल तरी चालेल, जेव्हा तेव्हा आलं म्हणून या ठिकाणी हे काय झालं, मिश्र वाक्य. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास टिंबटिंब क्रियापद असे म्हणतात. आता मित्रांनो वाक्यातील क्रियापदावरून किंवा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो आणि शेवटी वा, वी, वे, करावा, करावी, करावे या प्रकारचं क्रियापद असतं, त्याला काय म्हणायचं, विद्यार्थी क्रियापद. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. लक्षात ठेवायचं आहे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा आणि शेवटी वा, वी, वे विद्यार्थी क्रियापद. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25, त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती. वाक्याचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा
जर तर न वाक्य जोडलं गेलंय, तर न जोडलं गेलंय म्हणून हे मिश्र वाक्य आहे, परंतु पर्यायामध्ये मिश्र वाक्य दिलंय का? नाही. त्यामुळे मित्रांनो जर तरने काय दिला जातो? संकेत दिला जातो. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे किंवा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीमुळे घडली असा संकेत दिला जातो. त्या ठिकाणी संकेतार्थी वाक्य असतं किंवा संकेतार्थी क्रियापद असतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 संकेतार्थी. या ठिकाणी आज्ञार्थी काढा, संकेतार्थी आहे. प्रश्न क्रमांक 26. प्राथमिक स्तरावरील शिक्षण मातृभाषेतून देण्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध करून देणे हा प्रत्येक राज्याचा प्रयत्न असेल असे राज्यघटनेच्या कोणत्या कलमात म्हटले आहे? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 350A मध्ये 7व्या घटनादुरुस्तीने एक तरतूद जोडण्यात आली, ज्यानुसार राज्य आहे ते अल्पसंख्याक समुदायातील मुलांसाठी त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था करेल. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 कलम 350A 7व्या घटनादुरुस्तीने 1956 साली जोडण्यात आलं की राज्य हे अल्पसंख्याक समुदायातील मुलांसाठी त्यांच्या भाषेतून शिक्षणाची सोय करेल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 27. भारतीय संविधानातील टिंबटिंब या भागात केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद आहे. आता मित्रांनो, केंद्राविषयी तरतुदी आहेत त्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये कलम 52 ते कलम 151 दरम्यान देण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो त्यापैकी कलम 52 ते कलम 78 याच्या दरम्यान केंद्रीय कार्यकारी मंडळ आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? भाग 5 मध्ये कलम 52 ते 78 पर्याय 3. पुढे पहा प्रश्न क्रमांक 28. भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणून कार्य करणाऱ्या भारताच्या महान्यायवादी म्हणजेच AGI पदाची तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात केली आहे? मित्रांनो, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजे AGI यांची तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये करण्यात आलेली आहे आणि यांची नियुक्ती आहे ती राष्ट्रपतींकडून केली जाते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. पुढे पहा मित्रांनो, यांना केंद्राचा वकील असं देखील म्हटलं जातं. त्यासोबतच आणखी एक पद असतं राज्याचे महाधिवक्ता. तर मित्रांनो हे काय असतात? राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी किंवा वकील यांच्याशी संबंधित कलम कोणतं आहे ते कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 29. विधान परिषदेत स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये एकूण सदस्य संख्येच्या किती सदस्य राज्यपाल नियुक्त करतात? आता मित्रांनो सुरुवातीला पहा, विधान परिषदेत कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती सदस्य असतात? विधान परिषदेमध्ये कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3 इतके सदस्य असू शकतात. आता मित्रांनो यापैकी पहा, एक तृतीयांश सदस्य आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात, 1/3 विधानसभा सदस्यांकडून, 1/12 पदवीधर मतदारसंघातून, 1/12 आणखी शिक्षण मतदारसंघातून आणि 1/6 आहे ते राज्यपाल नामनिर्देशित करतात. साहित्य, विज्ञान, कला, सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती राज्यपालांद्वारे विधान परिषदेवर केली जाते. प्रमाण किती असतं? एकूण सदस्य संख्येच्या 1/6 किंवा 1/6. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आता मित्रांनो आता मी माहिती सांगितलेली आहे, तरी देखील तुम्हाला जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि उत्तर द्या. राज्याच्या विधान परिषदेत कमीत कमी किती सदस्य असू शकतात आणि राज्याच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या कमीत कमी टिंबटिंब आणि जास्तीत जास्त टिंबटिंब इतकी असते. कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती असू शकते कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 30. मीना बंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? मित्रांनो मीना बंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते चेन्नई या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच तलाठी भरती, महानगरपालिका भरती, जिल्हा बँक भरती किंवा हायकोर्ट भरतीसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच याचसारखे व्हिडिओ पाहून या परीक्षांची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.